आमदार रवी राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर. अतिवृष्टीग्रस्त पिकांची केली पाहणी. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून 100% पंचनामे करून 100% नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी, मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी. शेतकऱ्यांचे शेतात साचलेले पाणी व पिकांचे नुकसान बघण्यासाठी आमदार राणा व अधिकाऱ्यांना पाण्यात उतरले. भातकुली दिनांक 27/9/2025 रोजी पालकमंत्री अमरावतीला आले असता त्यांना अलीकडील कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे भातकुली, दर्यापूर, अंजनगाव, दर्यापूर, धारणी, चिखलदरा, अचलपूर, नांदगाव, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड, चांदूर रेल्वे, तिवसा या तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी जिल्हा परिषदेच्या बैठकीत शेतकऱ्यांचे दुःख निवेदन देऊन मांडले व वरील मागणी केली. त्यानंतर आज थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतातील अतिवृष्टीग्रस्त पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत त्यांनी दिवाळीपूर्वी तात्काळ नुकसान भरपाई आणि कर्जमाफी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली. दौऱ्यादरम्यान आमदार राणा यांनी शासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचे शेतातील नुकसान पाहणीसाठी स्वतः पाण्यात उतरून अधिकाऱ्यांना उतरवले. तात्काळ पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. प्रशासनाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले. या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी श्री दराडे, तहसीलदार श्री अजित येडे, गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री वानखेडे, तालुका आरोग्य अधिकारी प्रतिनिधी श्री सराफ, तालुका कृषी अधिकारी श्रीमती भोसले तसेच इतरही विभागाचे अधिकारी उपस्थित होते. युवा स्वाभिमान पक्षाचे ग्रामीण पदाधिकारी मंगेश पाटील, आशिष कावरे, विनोद जायवाल व भातकुली तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी व युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आज या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये संपूर्ण भातकुली तालुका असू द्या, अमरावती तालुका, धारणी, चिखलदरा, चांदूर बाजार, अचलपूर परिसर आहे, तिवसा आहे, मौजूचा एरिया आहे, वलगाव परिसर आहे, मोर्शी, वरुड सगळीचकडे अमरावती तालुका, भातकुली तालुका सगळ्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन तर पूर्ण जागेवर सडलेला आहे आणि हा जो पिल्या रोग जो लागलेला आहे येलो मोदॅकमुळे तर पूर्ण म्हणजे बिया तर शेंगा तर भरल्याच नाही पण त्याचे पानं सुद्धा पूर्ण सडून गेलेले आहे. अशी परिस्थिती सोयाबीनची झालेली आहे. त्याचप्रमाणे पराठीचे बोंड ते काळे पडलेले आहे आणि काळ्या बोंडामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं भरलं नाही गेलं, पूर्ण पाणी निघत आहे म्हणून पराठी सुद्धा सडली, तूर गेली, मूग गेलं, उडीद गेलं आणि संत्र्याचं सुद्धा प्रचंड या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे. म्हणून या ठिकाणी कालच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी सरसकट सगळ्या पंचनामे करण्याचे आदेश त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहे. मी स्वतः पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरत आहे, तालुक्यामध्ये फिरत आहे, सगळ्या पिकाची शेतकऱ्यांची माहिती घेत आहे आणि ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पूर्ण माहिती पोहोचवणार आहे. आणि आमची सगळ्यांची मागणी आहे की अमरावती जिल्हा नाही तर विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ओला दुष्काळ घोषित करा आणि शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी मोठी हे नुकसान भरपाई भेटली पाहिजे. जर दिवाळीच्या आधी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही तर शेतकऱ्याची दिवाळी सुद्धा अंधारात जाईल. आज दसरा अंधारात जायची परिस्थिती आलेली आहे. म्हणजे आज पेरणी केलेल्या पिकाला काढाचा खर्च सुद्धा जर शेतकऱ्याचा निघत नाही आहे अशी परिस्थिती आलेली आहे आणि याच्यामुळं मोठ्या प्रमाणात आत्महत्येचं प्रमाण वाढन, शेतकऱ्यांचं पूर्ण परिस्थिती हलवलेली आहे. म्हणून दिवाळीच्या आधी सरकारने लवकरात लवकर या सगळ्या पिकाची नुकसान भरपाई सरसकट शेतकऱ्याच्या खात्यात जमा करावी अशी विनंती मी स्वतः मुख्यमंत्र्यांना करणार आहे. रवि भाऊ तुम आगे बढ़ो. समजले मॅडम ससुराई करते. काय करते? आपल्या बापाचे पैसे घ्यायच्यात. या ठिकाणी आपल्या बापाचे पैसे नाही आहे. या मायबाप शेतकरी याची परिस्थिती त्या सरकारपर्यंत पोहोचवायची आहे. मुख्यमंत्री मदत द्यायला तयार आहे. मुख्यमंत्र्याचं लक्ष आहे. तुम्हाला काय त्रास आहे? मॅडम जे आहे हे सत्य मॅडम आहे. कास्तकारासाठी वावरात येते, घाट्यात येते, पाण्यात येते. तुम्हाला हे सांगतो मी, हे सत्य गोष्ट आहे. हे मॅडम जे आहे पंचनामे करा आणि करा काय